वेलकम टू माय फर्स्ट बर्डिंग ब्लॉग अका पॉकेमॉन गो. आज पहाटे 7ला उठून आम्ही ही नदी जी आम्ही वर्षातून 50-60 वेळा बघतो तिचा मागोवा घ्यायला निघालो. पाखरांनी आम्हाला म्हटलं अजून थोड्या वेळाने आला असतात तर आम्ही झोपायलाच जाणार होतो. असो, त्यांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करताना आम्हाला वडाच्या झाडाला फणस आलेले दिसले. तिथे मग अजून वेळ न काढता ऍडव्हेंचरला सुरुवात केली आणि पहिलाच पॉकेमॉन सापडला तो म्हणजे ब्राऊन चिक फुलवेट्टा. आता गेम स्टार्ट करायला हरकत नव्हती. तेवढ्यात डोक्यावरून स्टॉर्कबिल्ड उडत गेला. अरे यार, ह्याला कधीच कॅप्चर करायचं आहे मला. अजून पुढे गेलो तर मलाबार थ्रेश दगडाआड जायच्या आधी टिपला आणि दगडाआड आधीच पप थ्रोटेड होता. त्यानंतर मग पाण्यात उतरावं लागलं. फ्रेंड्स, ऍडव्हेंचरची हौस बर्डिंगमुळे अगदीच भागते हे खरं आहे. डोक्यावर कोणता तरी रॅप्टर गिरट्या घालत होता, पण त्याच्या उंचीला पोहोचण्यासाठी आमच्या कॅमेऱ्याने अगदीच नकार दिला. स्टॉर्कबिल्डची पेअर पुन्हा एकदा डोक्यावरून गेली आणि मग त्यांचा मुक्काम असलेलं झाड दिसलं. आम्ही लगेच त्याच्या दिशेने धावलो, मोठ्या दगडाचा आसरा घेत स्वतःला लपवलं आणि मग जंगलाचा आवाज शांत झाला. पक्ष्यांच्या पाऊलखुणा आता दिसत होत्या, पण कोणी समोर यायला तयार नव्हतं. मग झाडाच्या खोडाला घुबड समजून आम्ही वेळ काढतच होतो की पुढचा पॉकेमॉन पानांच्या आड दिसला. या व्हाईट चिक बार्बेट नंतर करडा धोबी, मग मुनियाचा एक लहानसा थवा, केकाटे, कायटो फळद्या असे बरेच पोकेमॉन एका जागी लपूनच स्पॉट झाले. स्टॉर्कबिल्डला मात्र काही आमची दया आली नाही. तरी देखील फक्त बसून छान वाटत असल्याने आम्ही पाण्याचा आवाज ऐकत तिथे तासभर व्यतीत केला. परतीकडे वाटचाल करतच होतो की दिसला आजचा लायफर. आता तो कोण आहे ते मी उद्याच्या रीलमध्येच रिव्हील करेन. ही पूर्ण गुलाबी ड्रॅगन फ्लाय सुद्धा बघितली. आज काही रॅप्टर दिसला नाही बुवा, असं म्हणतच मान उंच कपारीच्या दिशेने गेली आणि तिथून सर्पाच्या शोधात असलेल्या गरुडाला टेपलं. तर आज बर्डिंग करताना एकूण एवढे पॉकेमॉन पकडले. तुम्हाला हे पॉकेमॉन आवडले असतील तर लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका.